2 दिवसापूर्वी मी सीएनजी टाकायला गेलो होतो, पण त्यावेळी मला सीएनजी भेटला नाही आणि मी पेट्रोल टाकून तोंड लटकवत घरी आलो. म्हणून मला आज मेसेज येतात मी पटकन निघालो, पण कितीही लवकर निघालं तरी काय सीएनजीची लाईन कमी होतच नाही. इथे येऊन बघतोय तर सीएनजी यायच्या आधी सगळ्यांनी नंबर लावले होते आणि एवढी मोठी गर्दी झालेली. वाट बघून बघून एवढ्या मोठ्या लाईनीतून शेवटी मी पंपाजवळ आलो आणि माझ्या जीवात जीव आला. सगळं व्यवस्थित चाललं होतं, वातावरण शांत होतं आणि पावसाला अचानक काय झालं काय समजलंच नाही. अचानक पाऊस आला. बराच वेळ वाट बघून झाल्यानंतर पाऊस गेला आणि त्याचबरोबर सीएनजीला माझा नंबर आला होता. राजासारखा गाडीतून बाहेर उतरून सीएनजी भरायला गाडी लावली आणि तिथून मागच्या गाड्यांना बघत होतो. सीएनजी भरून झाल्यावर मी काय तिथे थांबलो नाही, कारण की त्या गरमीत आधीच जीव माझा गुदमरत होता. घरी आल्यावर स्वराजला घरातून उचललं आणि तिथून डायरेक्ट त्याला घेऊन बागेत आलो. बागेत येण्याची आमची 3च कारणं असतात. एक तर झाडांना पाणी, साफसफाई आणि नारळ. म्हणून कोणत्या झाडावर व्यवस्थित नारळ आहेत ते बघितले आणि वरती चढण्याचा प्रयत्न करत होतो. पावसाच्या पाण्यामुळे नारळाला शेवाळ आली होती, त्याच्यामुळे मला वरती चढता येत नव्हतं. तरी मी काय ऐकणाऱ्यातलं नव्हतं. मी कशी तरी जिद्द करून वरती चढलो आणि शेवटी मी माझ्या मेहनतीचं फळ घेतलं आणि खाली उतरलो. खाली उतरल्यावर मी काही शांत बसत नसतो, म्हणून मी वरती गेलो आणि नेट बांधायला सुरुवात केली. कारण आपल्या घरी उद्या पूजा आहे, त्याच्यामुळे सगळी तयारी चालली आहे आणि आजसाठी एवढं. तिकडे काम थांबलंय.